धरिला कृष्णमणी, प्लेन करा आवाज. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरणा संताची हृदय चरणा संताचिया. हृदय चरणा संताचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार. कृपादानी कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी अवघाजने प्रकाश. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. सेवे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सामाजिक संस्था जुईनगर तथा समस्त जुईनगर रहिवासी यांच्या संयुक्त विद्यमानाने गेल्या 15 वर्षापासून संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव याही वर्षी मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात आमचे परमार्थ स्नेही आदरणीय हरिभक्ती परायण जालिंदर शेठ आवटी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होतो आहे. आणि या वर्षाच्या या भक्ती उत्सवातील समारोपाची चिंतन सेवा करण्याचं सौभाग्य सर्व मंडळाच्या माध्यमातून तथा आमचे जालिंदर शेठ यांच्या संपर्कातून ही सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेणार आहे. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना आपण सर्व देवरूप श्रोते मंडळी यांची पावन उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ख्यातकीर्त संस्था संदीपनी गुरुकुल या गुरुकुलमधील सर्व छात्र विद्यार्थी मंडळी जी संस्था आदरणीय हरिभक्तीपरायण राम महाराज पवळ यांच्या नेतृत्वात चालते असे आमचे संगमनेरकरच घे संगमनेरची सांदीपनी गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था तथा आज माझ्यासोबत आलेले योगायोगानं महाराष्ट्रातील ख्यातकीर्त मृदंगाचार्य माऊली महाराज चव्हाण या सगळ्यांविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. आज आपल्या उत्सवाचा समारोपाचा दिवस आहे. समारोप वारकरी संप्रदायात उत्सवाचा समारोप काल्यानं केला जातो. अर्थात काला म्हणजे प्रसादाचाच पर्यायवाची शब्द आहे. माणसाची साधना किती घडली पाहिजे? साधना प्रसादापर्यंत गेली पाहिजे. जोपर्यंत प्रसाद प्राप्त होत नाही तोपर्यंत साधना पूर्ण होत नाही. साधनेची पूर्तता कुठे आहे? प्रसादात आहे. पण हा प्रसाद कोणाच्याही नशिबाला नाही. त्याच्याकरता काही किंमत मोजावी लागते. प्रसाद फुकट नाही मिळत. उलट एक सांगू, या जगात कोणालाच आणि काहीच फुकट भेटत नाही. हे परस्पराला भ्रम आहे. ह्याला वाटतं ह्याला फुकटचं भेटलं, ह्याला वाटतं ह्याला फुकटचं भेटलं आणि तुम्हाला सगळ्याला वाटतं महाराज लोकांना फुकटचं भेटत. मुळीच नाही. फॅन चालू आहेत, थंडीचे दिवस आहेत, तरी कीर्तन झाल्यावर माझा फेटा काढून बघायचा, अख्खा घामानं भिजलाय. आमचा घामाचा पैसा आहे, फुकट नाही भेटत. हा जरी विनोद तुम्ही सोडला तरी फुकट आहे का? रात्री कीर्तन केले उदगीरला 9:30 ते 11:30. 12 वाजता गाडीमध्ये बसलोय आणि सकाळी 9 वाजता इथं पोहोचलोय. फक्त 600 किलोमीटर प्रवास केलाय मी. किती? फक्त 600. आणि कीर्तन झाल्यावर फक्त
76 किलोमीटर करायचं आहे, जास्त नाही. हा, एवढाच करायचा आहे. एवढं करून बी लोक म्हणतात महाराज लोकांना फुकटचं भेटत, कमाले राव तुमची. म्हणजे म्हणणाऱ्याचे तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही कम चेहरे पडले घेण्या देण्याचे. तुम्ही लका ताण घेऊ, लय ताण घेतला तर माझ्यासारखे वाळून जातात. कशाला ताण घेता तुम्ही, मोकळ्या मनानं ऐका. ऐका, हा प्रसाद फुकट नाही मिळत. कोण प्रसादापर्यंत जातो. गीता माऊलीने आम्हाला फार गोड विषय सांगितला. राग द्वेष वियुक्तेस्तु विषयान इंद्रियैश्चरन् आत्मवश्येर विधेयात्मा प्रसाद मध्ये गच्छती. तोच प्रसादापर्यंत जातो. कोण? राग द्वेष वियुक्तेस्तु, ज्याच्या जीवनात राग आणि द्वेष नाहीत. आवडणाऱ्या व्यक्तीबद्दल माणसाला राग असतो. राग म्हणजे व्यवहारातला त्या अर्थानं नाही. इथं राग म्हणजे रंज धातू आहे, रमणं, प्रेम. माणसाला आवडणाऱ्या व्यक्तीबद्दल, आवडणाऱ्या वस्तूबद्दल राग असतो, आणि न आवडणाऱ्या वस्तूबद्दल, न आवडणाऱ्या व्यक्तीबद्दल द्वेष असतो. पण ज्याचं जीवन राग आणि द्वेषाच्या पलीकडे गेले, राग द्वेष वियुक्त असतो, राग द्वेषाच्या काय गेला, तो पलीकडे गेला. त्याला कोणाचीच प्रीती नाही आणि कोणाचाच द्वेष नाही. हो, त्याला मुलाबाळाविषयी बी लय प्रेम नाही. नाही, तो कसा आहे? तो महात्मा. आसक्तिरन भिष्वंग पुत्रदाराग्रहादिषु. याच्यावर ज्ञानोबराय बोलताना म्हटले, त्याची देहावर बुद्धी कशी आहे? ओकिता जैसा बिढारी बैसविला आहे, जो या देहावरी उदासवायसिया परी. ओकिता जैसा बिढारी बैसविला आहे. सज्जन माणसाजवळ, सज्जन माणसाने, वाक्य परत आहे का, सज्जन माणसाजवळ सज्जन माणसाने एक वस्तू दिली. अरे बाबा, हे माझे 5,000 रुपये धरा बरं, मी आंघोळ करून येतो. कोणाजवळ दिले? सज्जन माणसानं दिले. कोणाकडे दिले पुन्हा? हे मुद्दा म्हणावं लागतंय सध्याच्या काळात. सज्जन माणसाने सज्जन व्यक्तीच्या हातात दिले आणि सांगितलं, बाबा मी आंघोळ करून येईपर्यंत सांभाळा बरं. मग सज्जन माणसाच्या हातात किती पैसे आहेत आता? 5,000 रुपये. पण तो सज्जन म्हणतोय का, आता हे 5,000 आहेत, ह्याचे 100ची मस्त काय, काहीच नाही त्याच्या डोक्यात. त्याच्या डोक्यात एवढंच आहे, ज्याचे त्याला परत द्यायचे. तो त्या 5,000 बद्दल आसक्त नाही. मला वाटतं ह्याच्याबद्दल सगळ्यात भारी उदाहरण तुमचं आहे, बीएसटी वाल्यांचं. बीएसटी वाल्यांचं उदाहरण आहे. तुम्ही ड्रायव्हर का कंडक्टर काय? हा, बरं, तुम्ही कशात होते? हा, बाळकृष्ण महाराज जमलं बघा आपलं. सगळ्यांचे पैसे घ्यायचे, खिशात ठेवायचे आणि संध्याकाळी गेल्यानंतर डेपो मध्ये ते जमा करायचे. कॅशियर आहे का कोणी इथं? हा, कॅशियर बी आहेत, आहे का नाही? मग तुमच्यापेक्षा जरा मोठा माणूस भेटला बघा मला. दिवसभर गोळा करायचे आणि संध्याकाळी बँकेमध्ये पाहिजे परिवाराकरता. पण किती? एक हिशोब करा, हिशोब. ज्या दिवशी हिशोब असा येईल ना, लय अवघड होईल. मी ते शेर कायम सांगत असतो, ऐकलंय तुम्ही, पण पुन्हा एकदा सांगतो. जिंदगी से बड़ी कोई सजा नहीं. ऐकताय का? ओ मुंबईकर, आज भेटली सवड, ऐकून घ्या. रविवारची सवड भेटली, फायदा करून घ्या. जिंदगी से बड़ी कोई सजा नहीं, मेरा क्या जुर्म है मुझे पता ही नहीं, इतने हिस्सों में बढ़ गया हूं मैं, मेरे हिस्से में कुछ बचा ही नहीं. है की नाही? किती? म्हणून राग द्वेष वियुक्त असतो मुलांबद्दल. याचा अर्थ लक्ष नाही द्यायचं का त्यांच्या जीवनात? द्यायचं, पण मर्यादा घालून घ्यायची. महाराज, मुलाच्या जीवनात किती लक्ष दिलं पाहिजे हे एका राक्षसानं शिकवलंय आम्हाला भागवतात. हिरण्यकश्यपू देवाचं नाव घेत नव्हता, पण महिन्याला गुरुला बोलवायचं, माझे पोरं काय शिकतात, माझ्या पोराचं नेमकं काय चाललंय, लक्ष दिलं पाहिजे. याचा अर्थ उदासही राहायचं नाही आणि रागही करायचा नाही. राग द्वेष वियुक्त असतो. आता प्रत्येक नातं एकच राहिले, कसं करू? बायको सांगू का नको? आली क्रमानं म्हणून म्हणतो. कसं सांगू का नको? मला नाही म्हणून विचारलं तुम्हाला. कसं करू? चौकदार सांगा. धन्यवाद. तुम्हाला आहे ना? हा, मग काय अडचण? एकच आहे ना? हा, तेच म्हणलं एकच. आमचे सवंगडीत बाबा. लय शून्यातून विश्व उभं केलेला महात्मा आहे बरं महाराज.
फार सेवेदारी आहेत आमचे बाबा, खूप सेवेदारी. हो. ज्ञानोबरावर निष्ठा ठेवल्यावर आणि इमानदारीनं काम केल्यावर काय होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा बाबा आहे महाराज. हो. ऐका, विचार सांगत होतो. पत्नी, ज्ञानोबराय पत्नीबद्दल काय म्हटले? ज्ञानोबराय पत्नीबद्दल म्हटले, सावली सरिसीची असे परी आहे हे नेनी जे जैसे स्त्रीचे तैसे लोलुप्य नाही. आपल्या सोबत आलेली सावली सोबत आहे का नाही याचं भान जसं व्यक्तीला नसतं तसं त्या महात्म्याला बायकोचं भान नसतं. याचा अर्थ तिला त्यागायचं का नाही. धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी नातीचरामी ऐक अग्नी ब्राह्मण आप्त या सगळ्यांच्या साक्षीने आज तुझ्या बापाच्या हातातून मी तुझा हात घेतोय आणि शपथ घेतोय तुझी धर्मात अर्थात आणि कामात प्रतारणा करणार नाही. पण एक शब्द ठेवलाय माऊली 4 पुरुषार्थातला, मोक्ष शिल्लक ठेवलाय. मोक्ष शिल्लक ठेवलाय. बाळकृष्ण महाराज लक्ष देऊन वाक्य ऐकताय पुढचं. धर्म अर्थ आणि कामात तुझी प्रतारणा करणार नाही, पण मोक्षाची आडवी येऊ लागली तर तुझी गय पण करणार नाही. तू जर माझ्यातून देवात आडवी येऊ लागली तर तुझी काय करणार नाही, गय पण करणार नाही. हो, फोडावे मडके मेली लेकी घाय एके, प्रिया पुत्र बंधू त्यांचा तोडावा संबंध ते मी करील. आणि ती करण्याची वेळ आल्यानंतर माणसानं तेवढं तत्पर राहिलंही पाहिजे. आणि असा जो राग द्वेषानं वियुक्त होतो, पलीकडे गेला राग द्वेष वियुक्तेस तू विषयान इंद्रिय चरण, म्हणजे इंद्रिय विषयामध्ये रमवून सुद्धा पण आत्मवशैर, ज्याचं इंद्रियावर संयमन आहे. संयमन म्हणजे काय? सदश्वा इव सारथे उपनिषद म्हणतं. इंद्रियावर किती ताबा असावा म्हणले? जसा चांगल्या गुरख्याचा, चांगल्या टांग्यावाल्याचा चांगल्या घोड्यावर ताबा असतो. ते जगन्नाथांना पवार म्हणायचे महाराज. गाडीला जर बैल झुंपले, ऐकताय का, गाडीला जर बैल झुंपले तर आपल्याला जिकडं गाडी न्यायची तिकडं नेता येते. गाडीला जर बैल झुंपले तर आपल्याला गाडी जिकडे न्यायची तिकडे नेता येते. पण गाडीला जर रेडे झुंपले, नाही, रेडे जिकडे नेतील तिकडे जावं लागत. मग तसे आपले इंद्रिय बैलासारखे पाहिजे, जाग्यावर आले पाहिजे. आपली नाही तशी, आपले नाही. कीर्तनातले पहिले 10-15 मिनिटं झाली, गुडघा म्हणतो उचाल उचाल मला उचाल. हा तर ग बसणार रे, कीर्तन चाल असू दे, लांब्यो पाय लांब्यो. अरे महाराज आहेत ना, त्याला काय व्हायचं, लांब्यो गुडघे म्हणतात महाराज. इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे. पण ज्याने इंद्रियावर संयमन केलं, राग द्वेष वियुक्त होऊन संसारात राहून सुद्धा तो महात्मा प्रसादापर्यंत जाऊ शकतो. आणि मग तो प्रसाद जर मिळाला, मग गीता माऊली काय म्हणते ऐका. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. जीवनातली सगळी दुःख संपतात, वृत्ती आनंदी होते आणि आपली बुद्धी परमात्मा स्वरूपात स्थिर होते. असा हा प्रसाद आहे. हा सहजासहजी मिळत नाही, कोणालाही मिळत नाही. आणि महाराज त्याच प्रसादाला एक नाव आहे काला. त्यात प्रसादाला एक नाव काय आहे? काल आहे. प्रसादाला भिन्न भिन्न नाव आहेत. तुमच्या गावाकडे यात्रा असली की तुम्ही प्रसादाला शेरण्या म्हणता. हा काय मांडो ढाळे शेरण्या आहे का? जुन्नर पारनेर आहे का माझ्या समोर? आहे ना. हा, तुमच्याकडे यात्रा असली की ते पत्रिकेत लिहिलेलंच असतं. मांडो ढाळे शेरण्या, गाड्याची मिरवणूक ते भरपूर असतं. जंगी कुस्त्या, मनोरंजनाचा कार्यक्रम. आणि असलाच्या एका कोपऱ्यात सप्ताह तर ठीक आहे, काय हरकत नाही. नाही पण बरेच गाव असे ते सप्ताहच यात्रा करतात. असो. आणि मग सप्ताहामध्ये अनिल महाराज पाटील, पोपट महाराज पाटील, आणि मनोरंजनामध्ये गौतमी पाटील. अयो माहिती तावर खाली फुल रेंज दिसते. ऐका, प्रसादाला तिथं शब्द काय वापरला जातो? शेरण्या. अजून बघा,
एखाद्या गावाला पीर आहे, तुमच्या गावाला आहे बघा पीर, त्या पिराला चपातीन गुळ कालून नेला जातो, तो प्रसादच आहे, पण त्याला काय म्हणतात? मलिदा. तसं वारकरी प्रसादाला काय म्हणतात? काला. हा काला सेवन करायचा आहे. आणि मग तो काला, आत्मस्वरूपाचा काला जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल, हरिनामाचा काला जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल, पण सगळ्यात महत्वाचा प्रतिकात्मक काला आहे काला खाऊ दही भात, काला दही भात काला खावो, दही भात काला खावो. उपजोनी आपुडती वो, बोला उपजोनी आपुडती येवो, उपजोनी आपुडती वो, उपजोनी आपुडती येवो. काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. काला खावो दही भात, काला खावो दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. काला खाऊ दही भात, दही लाईचा काला आहे, पण हा सामान्य नाहीये, वैकुंठी तो ऐशी नाही. हो, एक प्रमाण देतो तुकोबारायचं, फार गोड आहे. आणि अभंगाकडे वळतो, यासी तुळे ऐसे काही तुझे त्रिभुवनी नाही. काय म्हटले तुकोबाराय? या काल्याच्या तुलनेला येईल असं जगात काहीच नाही. यासी तुळे ऐसे काही तुझे त्रिभुवनी नाही. काला भात दही ब्रह्मादिका दुर्लभ, ब्रह्मादिकांना सुद्धा दुर्लभ आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज ब्रह्मादिकाला दुर्लभ आहे ना, आपल्याला कसं काय मिळतो मग दरवर्षी? 15 वर्ष झालं आम्ही काला खातोय या मंडळाचा. असे किती मंडळ आणि किती काले आम्ही खातो. ब्रह्मदेवाला एकदा भेटला नाही, इंद्राला एकदा सुद्धा भेटला नाही, आम्हाला दरवर्षी कसा काय भेटतो? त्याचं कारण आहे, ज्याचा वशिला त्याचं कुत्र काशीला, आणि ज्याचा नाही वशिला ते टांगलं येशीला. उत्तरार्ध माहित होतं का तुम्हाला? हा, मी सांगितलं, ध्यानात राहू द्या. ज्याचा वशिला त्याचं कुत्र काशीला, आणि ज्याचा नाही वशिला ते टांगलं येशीला, तसंच पडून जात. आम्हाला अधिकार, एक बोलू का, जरा वाईट नाही वाटायचं नाही का शब्दाचं? आम्ही लायकीचे आहेत म्हणून आम्हाला काला नाही. जरा जास्त झाला का शब्द? आपली लय लायकी आहे म्हणून आपल्याला दरवर्षी काला आहे. आपला वशिला मोठा आहे म्हणून काला आहे. आणि वशिला कोणाचा आहे? ज्ञानोबा तुकोबाचा वशिला आहे म्हणून काला आहे मंडळी. आता आपल्याला काय किंमत आहे? काय किंमत आहे आपल्याला? हो, एरवी अशी पुसे कोण आणि देवासाठी पावे मान, त्यांच्यामुळं काला आहे. तो काला सेवन करायचा आहे. देवानं सुद्धा तो काला करायचा ठरवला. सगळे गोपाळ घेतले, वनामध्ये नेले, खेळ खेळले. हे टेलर आहे, पिक्चर बी बाकी आहे. खेळ खेळले आणि काला करायचा ठरवला. आणि सगळ्यात आधी देवाने एक केलं, माझे गडी हे कोण कोण निवडा भिन्न या तोनी. देव म्हणले तुकोबा जरा इकडे या. आणि काय एक करा बरं, यात माझे गडी कोण कोण आहेत ते निवडा बरं. हे कोण कोण दोनदा का? कोण कोण दोनदा का? काला देणारे कोण आणि काला घेणारे कोण? काला देणारे पाहिजे आणि काला घेणारे पाहिजे. खाणारेच पाहिजे का वाढणारे बी पाहिजे? हा, वाढणारेच पाहिजे का खाणारे पण पाहिजे? दोन्ही पाहिजे. तसा काला देणारे कोण आणि काला घेणारे कोण? बरं, का देवा एवढा विचार करायचा? अरे वस्तू तेवढी महत्वाची आहे. कीर्तन झालं, जेवण आहे, जेवायला जे काय असेल ते, भात असणारच आहे, अजून भाजी असेल, हा, बुंदी आहे, हा, डाळ भात बुंदी भाजी. पेपर फुटला का? काय अडचण नाही. डाळ भात बुंदी भाजी 4 पदार्थ आहे. आता कीर्तन झालं की वाढण्याकरता तरुण पोरं पळणार, आणि तरुण पोरांनी पळलंच पाहिजे. शास्त्र असं आहे, जो तरुण पोरगा पहिल्या पंक्तीला जेवायला बसतो त्याचं लग्न लवकर जमत नाही.
ऐकलं का डुमरे साहेब, मला लय पहिल्या पंक्तीला बसायचा नाद होता. स्वप्नील मी फसलो बाळा, तू फसू नको. आणि मग वाढण्याकरता सगळेच पळतात, म्हणजे संयोजक असतात स्वयंपाकाकडचे, ते कोणाजवळ काही देत नाहीत का देतात. लहान लहान पोरं आले, छोटे छोटे असे एवढे आले, ए तू पत्रावळ्या वाढ, तू द्रोण वाढ, तू पाणी वाढ. त्याच्यापेक्षा वयानं मोठे आले, ए तू भात वाढ. त्याच्यापेक्षा जबाबदार आहेत, ए तू वरण वाढ. त्याच्यापेक्षा जबाबदार आहेत, तू भाजी वाढ. पण बुंदीचे टोपले कोणाकडे नाही, तो तेवढाच जबाबदार पाहिजे. मग मला सांगा बुंदी बुंदी काय आहे. ज्ञानोबराची गोवी सांगतो, अर्थ विचारू नका. नाना सुद्रव्य गोमटी, शरीरी झाली या पैठी, आणि होनी टाके किरटी मलोची जीवी. ह्याच्यापेक्षा वेगळी बुंदी काय. अर्थ विचारू नका, काय कायच आहे. कळालं ना. जाऊ द्या मग, कशाला ताण घेऊ. तुमचा ताण घेऊ घेऊ वाढून चाललोय मी. कुठं ताण घ्यायला होता मला. त्या बुंदी वाढताना विचार केला जातो कोणाच्या हाताने वाढायची, आणि त्याला सुद्धा सांगितलं जातं लेकरं पाहून वाढ. पोटभर खाऊ दे पण वाया जाऊ देऊ नको. मग साधी बुंदी वाढताना माऊली एवढा विचार आहे, कोणी वाढायची आणि कोणाला वाढायची. एवढा दुर्लभ काला, याच्याकरता विचार नको का. कोणाला वाढायचा आणि कसा वाढायचा, है ना. कोणाला वाढायचा आणि कसा वाढायचा. मग माझे गडी कोण कोण निवडा. सगळ्यात आधी देणारे कोण आणि नंतर घेणारे कोण. हा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा भगवंताला तुकोबाने विचारलं. तुकोबा, आपलं तुकोबाने देवाला विचारलं, देवा काला वाटण्याकरता माणूस कसा पाहिजे. त्याने सांगितलं काला वाटण्याकरता कसा पाहिजे, अभंगाच्या पर्यंत सांगितलं तसा पाहिजे. कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी, 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 कंठी धरिला कंठी धरिला कृष्ण मनी. अवगतनी प्रकाश, अवगतनी प्रकाश, काला वाटू दे कमीना, काला वाटू दे कमीना. अवगतनी प्रकाश, टाळ वाजवा, अवगतनी प्रकाश, काला वाटू दे कमीना, काला वाटू दे कमीना. कंठी धरिला कृष्ण मनी, अवघातनी प्रकाश, अवघातनी प्रकाश, अवघातनी प्रकाश. कंठी धरिला कृष्ण मनी, अवघातनी प्रकाश, अवघातनी प्रकाश, अवघातनी प्रकाश, प्रकाश. काला देणारा कसा पाहिजे, ज्याने कंठात कृष्णमणी धारण केला आणि अवघ्या जना ज्याला प्रकाश दर्शन झालं तो पाहिजे. याचे 3 अर्थ करायचे आणि अवघ्या 2-2 मिनिटात करायचे. पहिला अर्थ करा, कृष्ण म्हणजे साक्षात भगवान. कृष्णस्तु भगवान स्वयं, कृष्ण म्हणजे ब्रह्म. हा परब्रह्म निष्काम तो हा, परब्रह्म निष्काम तो हा, गवडिया घरी तो हा, गवडिया घरी वाक्या वाळे अंधु कृष्ण
धाम दोहा परब्रह्म निष्ठाम दोहा गवळिया हरी दोहा गवळिया हरी वाक्यावाहे अंधु कृष्ण नवनीत तोरी खेळता गोपाळा माझी ब्रह्म माझी ब्रह्म माझी ब्रह्म खेळता गोपाळा माझी ब्रह्म माझी ब्रह्म माझी ब्रह्म दावोनिया मागे यशोदे भोजन दावोनिया मागे दावोनिया मागे दावोनिया मागे यशोदे भोजन यशोदे भोजन यशोदे भोजन कोण आहे कृष्ण साक्षात ब्रह्म आहे आणि ज्याने कंठात ब्रह्म धरलं अर्थात अहम ब्रह्मास्मी अशी बुद्धी जागी झालेली आहे पश्चात सर्वम खलविदम ब्रह्म अर्थात जो सगळ्यांना सारखं पाहतो तो काला देण्याचा अधिकार कृष्ण शब्दाचा दुसरा अर्थ करा कृष्णाचं नाव ज्याने कंठात धारण केलं कंठी कंठी कृष्ण म्हणी नाही अशुभ तेवानी ज्यानं कंठात देवाचं नाव धारण केलं आणि ज्याची वाणी कधीच अशुभ बोलत नाही असा काला देण्याचा अधिकारी आता कृष्ण शब्दाचा अर्थ करा काळा कृष्ण म्हणजे काळा म्हणजे ज्यानं कंठात कृष्ण मणी धारण केला याचा अर्थ ज्यानं गळ्यात काळा मणी धारण केला काळा मणी खास करून कोणाच्या गळ्यात असतो स्त्रियांच्या बाईच्या गळ्यात काळा मणी कधी येतो 12वी पास झाल्यावर कोण म्हणलं तू म्हणला तू कितवीला आहे 10वी अजून 2 वर्ष बाकी आहेत मग काळजी नको करू 12वी पास झाल्यावर नाही लग्न झाल्यावर जागे आहेत का तुम्ही मावशी अरे सॉरी लाडक्या बहिणींनो जागे आहेत ना गळ्यात काळा मणी कधी येतो लग्न झाल्यावर त्या काळ्या मण्याचा अर्थ काय असतो हे शरीर जरी हिचं असलं तरी हे कोणाला तरी काय आहे समर्पित आहे म्हणून बघा कपाळ हिचं पण कुंकू त्याच आहे ना म्हणजे जमीन याची पण पाठी त्याची सदर जागा सदर व्यक्तीच्या मालकीची आहे पुढचं नाही बोलत आता जाऊ द्या कायदेशीर कारवाई केली जाईल असो कपाळ हिचं पण कुंकू त्याच आहे की नाही पायाची बोट हिची पण जोडवे त्याची हात हिचे पण चुडा त्याचा कान हिचे पण नथ त्याची नाक हिचं पण त्यातले झुबे काय झालं उलट झालं का मी वापस आहे का नाही तपासून बघा उगा चिबड्या रानात फिरून फायदा होत नाही बाकी काय नाही वापसा तपासावा लागतो अधून मधून आहे वापस आहे शरीर हिचं पण सत्ता त्याची अर्थात कंठी कृष्ण मणी धारण केला अर्थात आपला कृष्ण मणी हाय आपल्या वारकऱ्याची तुळसच कृष्ण तुळस आहे काळी तुळस हे की नाही आणि तुळस घातली गळ्यामध्ये याचा अर्थ हा कोणाला तरी समर्पित आहे देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा म्हणजे वाढणारा कसा असावा गोळाबिरीज करतो बरं आता सगळ्याला सारखं पाहणारा असावा वाढणारा कसा असावा त्याची वाणी गोड असावी आणि वाढणारा कसा असावा त्यागी असावा हे की नाही वाढणाऱ्याने सगळ्याला सारखं पाहिलं पाहिजे ओळखीचा दिसला की दाबून बचक ओळखीचा नसला की मोकळी बचक आणि ज्याचं ना आपलं पटत नाही बुंदी 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 करत पुढे निघून जायचं असले खोडील नसावे वाढणारे वाढणाऱ्याने सगळ्याला कसं वाढलं पाहिजे सारखं सारखं वाढलं पाहिजे चपराशापासून ते आपलं नाही साहेबापर्यंत आहे ना सगळ्यांना कसं सारखं वाढणाऱ्याने सारखं वाढलं पाहिजे वाढणाऱ्याची वाणी गोड पाहिजे एका माणसानं पंचपक्वानाची पंगत केली पंचपक्वान म्हणजे पदार्थ 5 नाही गोड पदार्थ 5 असल्यावर त्याला पंचपक्वान म्हणतात पक्वान्न ही संज्ञा गोड पदार्थाला आहे
5 पदार्थ काय काय केले? गुलाबजाम, बासुंदी, तुमच्या मनावर येत, हा रबडी वय एक तुमच्या मनावर, जिलेबी आणि एक तुमच्या मनावर. बासुंदी झाली होती, डबल करायची. हो काय हरकत नाही, तुमच्या मनावर तसं काही नाही. मी आज आलो, तुम्ही 7 दिवस झाले येते, तुमचं ऐकावं लागेल मला. असे 5 काय केले? पंचपक्वान्न केले. आणि जो पंक्तीवाला होता तो म्हणला, ऐ ऐ इकडे ऐ गुलाबजाम आले. तिकडचे घाबरायला लागले. तुमचं काय नाही, तिथलंच चाललंय. त्या कोपऱ्यात म्हणजे नेमकं काय झालं असं प्रश्न पडला. ए गुलाबजाम आले इकडे. काय वाढ वाढ याला वाढ, गिळ गिळ गिळ. त्या बापाला भेटलं होतं का? खाय खाय आपल्या जीवा खाय, फुटूस तर खाय. वाढणारा पदार्थ किती चांगला असला आणि बोलणारा असा निष्ठुर असला तर खाऊ वाटतं का? नाही. याच्या उलट पदार्थ सामान्य असू द्या पण वाढणारा पेमळ असू द्या. माऊली, आम्ही त्या फलटणला जायचो सस्ते अण्णाकडं. लय वारली आमची ती वारकरी. म्हातारी असायची, चुलीजवळ म्हातारी भाकरी करायची. मी असा जेवायला बसायचो आणि ते अन्न आमचे वाढायला असायचे. आणि कधी कोर वाढली कळू सुद्धा देत नव्हते. बरं ते कशाचा आग्रह करायचे माहितीये का? काही करू द्या, ठ्याचा केला तरी आग्रह करायचे, घ्याव महाराज घ्याव. कशाला? ठ्याच्याला. पण ते एवढं गोड बोलायचे आणि ठ्याचा एवढा गोड लागायचा. पण ते गोड सकाळी तुम्हाला कळायला वाटतं. मग कशाला सांगू मी कशाला सांगू तुम्हाला कळाल्यावर. चटणी भाकर असू द्या पण वाणी कशी पाहिजे वाढणाऱ्याची? गोड. वाढणारा कसा पाहिजे? समता दृष्टीवाला. वाढणारा कसा पाहिजे? गोड वाणीवाला. आता तिसरा अर्थ, कृष्ण काळा म्हणी. वाढणारा त्यागी पाहिजे. मला नाही उरलं तरी चालेल पण सगळ्यांचं पोट भरलं पाहिजे ही भावना पाहिजे. बघा आमच्या जुन्या माता माऊल्या, मी जुन्या मुद्दा म्हणलोय, यांच्या नशिबाला आखे कुरडई तुम्हाला बुगाय आणला, आखे भजे तुम्हाला चुराय आणला, आमटी तरी तुम्हाला गाळ आणला होता का नाही? पण मी जुन्या मुद्दा म्हटलो कारण आता नवीन अपडेट सॉफ्टवेअर आहे. आता सॉफ्टवेअर काय आहेत? अपडेट आहेत. त्या भजे तात 2 घाणे खाऊन घेतात, म्हणतात पुढचं बघू कुठं राहील न राहील. मी जुन्या मुद्दा म्हटलो. वाढणारा त्यागी पाहिजे बुवा. नामदेव आप्पा याला गोष्ट सांगायची बरं. एक कसं करू? 5 मिनिटं जातील. आपल्याला भारी गोष्ट सांगायची. कसं करायचं? माऊली सांगू? मुक्कादमाला विचारलेलं बरं सांगू का? आणि परत विचारण्याचं कारण ह्याची फी वेगळी. आप्पा नामदेव आप्पा शामगावकर ऐकलेत ना आपण? आपल्याला भारी सांगायचे. वाढणारा कसा पाहिजे? त्यागी पाहिजे, त्यागी. आप्पा म्हणायचे नव आहे ना आप्पा, जावया आला. जावायला भलती गडबड निघायची. कोणाला? जावयाला. आणि सासू म्हणते जावाय बापू खायला काय करू? मामी लय धावपळ लय धावपळ, खायला येळच नाही. अहो काहीतरी खा. मामी वेळ नाही हो, 2 मिनिटात करते. आता 2 मिनिटात काय होईल? शेवया करते म्हणली. मस्त शेवया केल्या. पितळ्या कोणाकोणाला आठवत्यात? पितळी शेवया टाकल्या. हे जुने जावाई लय भाग्यवान. वय काय आता? लग्न झालंय? नाही करायचे? नाही मग अजून झालं नाही म्हणून विचारलं. मग काय दुसरं म्हणलं नाही. किती वर्ष झाले लग्नाला? 30 वर्ष. आता 3 तप व्हायची वेळ आली तुमच्या लग्नाला. खरं सांगा, तुम्ही जेव्हा जावाई होते तेव्हा तुम्हाला गावरान तूप शेवया दूध भेटलं का नाही? सध्याचे जावई लय पालथ्या पायाचे. ह्याना वडापाव, मंचुरियन, पास्ता. हो ते पास्ता वर बी पास होत नाही खाली बी पास होत नाही, मधातच राहतो. अरे पास्ता पायकडं. अशी पितळी टाकली, भात टाकला तर मस्त गाडगट. गुळ द्या बाबा, लय तोंडाला पाणी सुटलंय माझ्यासाठी.
आणि जावायला तूप वाढाय सासू आली. विठ्ठल 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 विठ्ठल. सासू आली तूप वाढा. दिवस थंडीचे होते, तूप असं थिजलेलं होतं म्हणून जरा बुड गरम झालं तेवढं. आणि सासू असं तूप वाढायला गेली गणपती शेठ, आणि भटकन सगळं जावायच्या ताटात पडलं. जावाय जीव होता पण तेवढा नव्हता हो. पण सासू भलती हुशार, पक्की बारामतीची, आपलं म्हणजे बारामतीचं बळ असलेली हुशार सासू. सगळं तूप नाही जाऊ द्यायचे म्हणली. 10-5 तरी आडून आपलं सासू अशी मटकन खाली बसली. जरा शब्द कळतो का? पटकन खाली बसली. त्याला मटकन एक शब्द आहे आमच्याकडे. पटकन खाली बसली आणि म्हणली, जावाय बापू बरं झालं तुम्ही आज आले. कोण म्हणते? कोणाला? जावायला. बरं झालं तुम्ही आज आले. म्हणजे का हो? गेल्या आठवड्यात जर आले असते तर आमच्या घरात राडाच बघा सगळा. म्हणजे कशाचा राडा? आणि तुम्हाला कळालं नाही काय? म्हणली काय झाले ना आमच्या वाटण्या म्हणजे गेल्या आठवड्यात. मग हो काय नाही हो जावाय बापू, अवघड झालं म्हणले. ज्याच्या हातात जे पडल त्यानं ते उचललं. लक्षात येते का नाही? ज्याच्या हातात जे पडल त्यानं ते उचललं बघा. आणि अशी तूप उचलायला लागली. जावाय मला घोटाळा व्हायला लागला, पण जावाय नागपूरचा. जावाय काय म्हणला ऐका. जावाय म्हणला, त्या मामी 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 चुकलं माझं. मामी तुमचं तरी बरं आहे, ज्याच्या हातात जे पडतं ते उचलीत. आमच्याकडे असा गिचमिट काला झालाय, कोणाचाच कोणाला मेळ राहिला नाही म्हणजे. त्यानं सगळं तूप त्या शेवयात मिसळून टाकलं. पण सासू अजून पक्की, कारण ती बारामती एकट्याला नाही खाऊ द्यायची म्हणजे. बरं झालंय जावाय बापू आज आले म्हणे तुम्ही. म्हणे का हो? अहो मी तुमच्या करता 16 सोमवार केले म्हणे. किती? 16 सोमवार केले. आणि ब्राह्मणाने सांगितलं ज्याच्या करता सोमवार केले त्याच्या ताटात एकदा जेवावं लागत म्हणून. मग जेव का? आता नाईलाज झाला. बसा म्हणल्या मामी पलीकडून. मामी बसली पुढं, जावाय बसला इकडून. मामीची बचाडी ती बी ढिली झालेली, तिला काय रान उरकना. आणि जावायनं तर जेसीपीचं खोरत लावलेलं. म्हातारी म्हणली, सासू म्हणली एवढ्या गतीने गेलं तर माझ्या वाट्याला काय राहायचं नाही. सासू पक्की हुशार. तिनं काय केलं ऐका. काय म्हणले जावाय बापू, भांडणं झालेत नसते म्हणे. आमच्या दिराच्या आणि आमच्या रानातून असा आडवा बांध. लक्षात आलं का तुमच्या? तिनं बरोबर अर्धा भात विभागून घेतला. आणि असा आमचा दीर दरवर्षी धुरा कोरीतच राहतो, कोरीतच राहतो, कोरीतच राहतो, कोरीतच राहतो. जावय मला घोटाळा व्हायला लागलाय. पण जावय त्याच्या पुढचा. जावय मला मामी, पण माझा एक सल्ला ऐका तुम्ही. जर कळालं ना आमक्याला 100 एकर जमीन आहे, अख्ख्या तालुक्यात दरारा आहे तुमचा, आणि ह्याच्या वाटण्या जर झाल्या तुमचा दरारा कमी होईल. मग तुम्ही एक करा, इकडचं तिकडे जाऊ द्या, तिकडचं इकडे येऊ द्या, इकडचं तिकडे जाऊ द्या, पण सम्या रम्यानं खा. लक्षात आलं का? सांगू एकदा अजून. वाढणारा असा नसावा, वाढणारा त्यागी असावा. मला नाही राहिलं तरी चालेल. मग काला देणारा कसा? ज्याला सगळीकडे परमात्म दर्शन आहे. काला देणारा कसा? ज्याची वाणी गोड आहे. आणि काला देणारा कसा? जो त्यागी आहे तो. आता देणारा कसा झाला, आता घेणारा कसा पाहिजे? हा काला द्यायचा कोणाला? त्याचं उत्तर महाराजांनी अभंगाच्या 2ऱ्या चरणाच्या उत्तरार्धात दिलंय. वैष्णवने का संभ्रम, वैष्णवने का संभ्रम, वैष्णवने का संभ्रम, वैष्णवने का. काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटो
काला वाटो एकमेका काला वाटो एकमेका देणारा कसा कंठीधरीला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, पण द्यायचा कोणाला? वैष्णवनिका संभ्रम. तो वैष्णव पाहिजे. वैष्णव शब्दाचा अर्थ काय? जो विष्णूचा तो वैष्णव, जो गणपतीचा तो गणपत्य, जो शक्तीचा तो शाक्त, जो शिवाचा तो शैव, जो सूर्याचा तो सौर, तसा विष्णूचा तो वैष्णव. माणसानं कोणाचं असावं? निदान मनानं तरी देवाचं असावं, शरीरानं कोणाचेही असा. काय गोड गीता माऊली बोलली, आम्हाला गीतेशिवाय बोलता येत नाही. हो, गीता काय म्हटली, अपेक्षा काय केली? हे करा, देवाने आपल्याला काय काय दिलं आणि आपल्याकडून अपेक्षा काय केली, याचं जर बेरीज केली तर लय अवघड आहे. एकच गणित सांगतो, डायलिसिस. डायलिसिस काय असतं? आपल्या शरीरात रक्त काढलं जातं, तेच फिल्टर करून त्याच्यातलं युरिन वेगळं केलं जातं आणि पुन्हा फिल्टर रक्त शरीरामध्ये भरलं जातं. ही प्रक्रिया जेव्हा किडनीद्वारा होत नाही तेव्हा ही मशीनद्वारा केली जाते, आहे की नाही? म्हणजे जे काम आपली किडनी करते ते मशीन करतं. आणि डायलिसिसचा खर्च साधारणतः 1000 रुपये नक्कीच आहे. किती? 1000 रुपये. आणि मग गणित लावा. ऐकता का गणित? रस्तं थोडं बिभत्स आहे वर्णन, पण गणित लावा. देवाने आम्हाला काय काय दिलं. मला डायलिसिसची मशीन घ्यायला गेलो ना आपण, 30-35 लाखाला आहे. आपण 6 तास बसावं लागतं तिथं, मगाशी बोललो. आणि एकदा डायलिसिस केलं की 1000 रुपये. आणि आपण लघवीला जाऊन आलं की वसूल होतात. खरे का कुठे होतात ना? मग एक करा, लय नका ताण घेऊ. दिवसातून 2च वेळा लघवीला जातो असं आपण गृहीत धरू. एका वेळचे 1000 तर 2 वेळाचे किती? दिवसातून 2दा, 10 दिवसाचे किती? 20,000. महिन्याचे किती? 60,000. वर्षाचे किती? 12 कम 72, 7,20,000. म्हणजे देवानं किडनी नावाचा आपल्याला अवयव दिला, तो आम्हाला वर्षाला 7,20,000 रुपये वाचवतोय. गुणिले आपलं आपलं वय करा, गुणिले आपलं आपलं वय. एवढं दिलंय देवाने आम्हाला. मी एकाच इंद्रियाचं गणित लावलंय, हे सगळ्याचं लावलेलंच नाही. आणि एवढं देऊन त्यानं आपल्याकडून अपेक्षा काय केली? देवानं आपल्याकडून अपेक्षा काय केली? आधी ओवी म्हणतो, मग श्लोक. आधी श्लोक म्हणतो, मयेव मन आदत्स्व मय बुद्धिम निवेशय निवशिष्यसि मयेव आता ऊर्ध्वं न संशयः. त्याच्यावर देव काय म्हटले? तुझा 7/12 माझा करी, माझे भजनी प्रेम धरी. अशी ओवी आहे का? तुझा फ्लॅट माझा करी, तुझी खोली माझी करी, तुझा बँक बॅलन्स माझा करी. तू मन हे मीची करी. फक्त तुझं मन मला दे, शरीर सुद्धा नको. तुला शरीर कोणाला द्यायचं ते दे. पण आमच्या एक साधू मांस विकत होते शरीराने, पण मन देवाला दिलं होतं. आमचे वारकरी रोज सकाळी उठल्या उठल्या एरवी मटण खाणाऱ्याला स्पर्श करत नाही, पण मटण विकणाऱ्याचं नाव घेतल्याशिवाय आमचा दिवस उजडत नाही. सजन कसा या विकू लागेल मांस. का बरं? मन. म्हणजे जे विष्णूचे आहेत, जे देवाचे आहेत, ते वैष्णव पाहिजे, पण कशी बी नाही, निके पाहिजे. काही नाटकी आहेत. वाईट नाही वाटायचं माझ्या का बोलण्याचं? ऐका बरं. काही लोकांनी पाप धुण्याकरता माळी घातल्या आणि काही पाप लपवायसाठी माळी घातल्या. का लपत याच्या माग? विठाला 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 विठाला. अवघड आहे. पण वैष्णव कसा पाहिजे? निका वैष्णव, निका संभ्रम. आणि असा निका वैष्णव आला आणि असा देणारा आला की मग आम्ही काय करू? काला वाटू एकमेका. तुम्ही डायरेक्ट शेवटच्या चरणाच्या नादी लागा. आणि मग एक सांगू का, एका जीवाच्या एका जागी आले की आनंद वेगळाच येतो. कीर्तन कधी रंगत? तांबे महाराज कधी रंग येतो कीर्तनात? पकवायचे अर्धा गायक पाहिजे, गायक अर्धा कीर्तनकार पाहिजे.
आणि कीर्तनकार अर्धा गायक अर्धा पकवाजन अख्खा कीर्तनकार पाहिजे, तेव्हा मजा येईल. नाही नाव मोठे पण मजा नाही आली. ह्याच्यातलं काहीतरी कमी असतं. बऱ्याच वेगळा कीर्तनकार चांगला असतो पण पकवायचे नीट नसतात, भलते फोडीचे हे नाहीत म्हणून काय झालं. हो, गायक खरं जे लावतो ते चक्र धारवायची ते. असं हे सगळं काय झालं, जुळून आलं पाहिजे. आणि जुळून आलं की मग रंग वेगळाच असतो. फिर बहुत जमेगा रंग, बेटेंगे जब तीन यार, तुम हम और भजन. एका जीवाची आली की काय होतो, रंग होतो. आणि मग असं ते प्रेम मिळालं, यल्लब्ध्वापमान सिद्धो भवती मत्तो भवती. मग मस्ती आहे ती परमार्थाची एक. महाराज व्यवहारात लोकांना मस्ती तशी, परमार्थात मस्ती नसावी. एक जर म्हटला महाराज मुंबईत 4 खोल्या आहेत पठ्ठ्याच्या, ऐकता का नाही शेठ मंडळी, मुंबईत 4 खोल्या आहेत पठ्ठ्याच्या, त्याला बी तेवढ्या धाडसानं म्हणत शेठ गात्यातले 1000 अभंग पाठ आहेत. गात्यातले ही मस्ती नसा. नासक्या पदार्थाची लोकाला मस्ती आहे, परमार्थाची नसा. अभिमान नसा, अभिमान नसावा, पण परमार्थाची काय असावी, मस्ती असावी. वेळ जाईल पण 1 मिनिटात माझ्या गुरुची मस्ती सांगतो परमार्थातली. वारले ते महाराज आता माझी गुरुवारी बंडाता त्या कराडकर, त्यांची सांगतो एक मस्ती, परमार्थाची मस्ती काय असते. वारले महाराज फार मोठे होते. आळंदीमध्ये त्यांच्या फडावर तात्याचं कीर्तन, मी टाळ घेऊन उभा होतो त्या कीर्तनात. आणि फार मोठे खासदार, मंत्रिपदाचे खासदार कीर्तनात आले. आळंदीत वारीतली घटना आहे. आणि त्याने काय केलं माहितीये का, माऊली टाळा असा होता, पायन असा सरकवला आणि भाडवा मांडी घालून बसला. टाळ पायाने सरकवला. असे तात्या चिडले. तात्या म्हणले तू जर माझ्या फडावर असतास, कोणाला, मंत्रिपदाचा खासदार केंद्रात पुन्हा, तू जर माझ्या फडावर असता तर माझ्या आधी माझ्या चोपदारानं तुझं मुस्काट फोडलं असतं. म्हणजे तुला धुवायचेत पाप आणि ह्या बोला पाहिजे पंगत, तुमच्या दोघाच्या मधात मला का घसरिता. विठ्ठल जय जय विठ्ठल, गाडीतच बसले महाराज. पाहिजे परमार्थिकाला मस्ती. डोंगरेजी महाराजाची कथा चालू होती रामलीला मैदानावर, आणि इंदिरा गांधी आल्या. कोण 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 इंदिरा गांधी. इंदिरा गांधी माहिती ना, डुडुळगावच्या माजी सरपंच. मग कोण, महामहिम पंतप्रधान. त्या आल्या कथेमध्ये. डोंगरेजी महाराज देवाकडे बघून कथा करायचे. ते देवाकडेच का पाहत होते, लोकांकडे पाहत नव्हते. ते काय, त्यांना लोकांकडून काही पाहिजेच नव्हतं. आणि इंदिरा गांधी आल्या. इंदिरा गांधी आल्या, चल बिचल दिसली. डोंगरेजी महाराज बोले मोहतरमा अब जो भी हो वहां से वापस जाइए, मेरी प्रभु की कथा में विक्षेप हो रहा है. ह्याला म्हणतात परमार्थाची मस्ती. आता आमच्या महाराज लोकांनी माजी सरपंचाच्या माग धोत्र फिटूस तर पळायला लागले. राजसत्तेचा सन्मान केला पाहिजे. राजसत्तेशिवाय होत नाही महाराज. रंगनाथ शेटणी जर याच्यात लक्ष घातलं नाही, आपल्याला सहकार्य केलं नाही, तर आपलं कार्य जेवढ्या सुलभतेनं होतं तेवढ्या सुलभतेनं होईल का. राजसत्तेचा आधार पाहिजे की नाही, पाहिजेच, वादच नाही. आहे आदर पाहिजे, आहारी नाही गेलं पाहिजे. वारकऱ्यांनी आधार घेतला पाहिजे पण आहारी नाही. आदर करायचा पण आहारी नाही जायचं. विचार सांगत होतो मस्ती असते. पण आजी ओस अमरावती माझ्याकडे बघा आता. आणि मग त्या काल्याच्या मस्ती करता कोण कोण आलं. इथं इंद्र आहे बघा, दिसला का. हो म्हणा ना, कीर्तनात हो म्हणायचं असतं. इथं ब्रह्मदेव आहे, दिसला का. हो म्हणा ना. तिथं वरुण आहे, दिसला का. तिकडं कोण आहे, तिथं अग्निदेव आहे, इकडे जलदेवता आहे ना. आणि मग सगळे आले, पण आम्ही मात्र त्यांना काला देणार नाही. उलट वाकुलिया ब्रह्मादिका
उत्तम लोका दाखवू. त्या वाकुल्या आपल्याला दाखवायच्या 2 मिनिटं 8 तास घ्यायचे. वेळ संपत आली. त्याच्या करता मला तुमची मदत पाहिजे. करणार का? हा, करणार? बघा बरं, पुन्हा देताना अर्ज सोडून. मदत वाकुली क्रमांक 1, अंगठा असा करायचा, थम्सअप सारखा, मानवर वाजवा जोरात. वाकुली क्रमांक 2, 2 हात वर करायचे. मानवर. हा, वाकुली क्रमांक 3, आपापले रुमाल हातात घ्यायचे. मला द्या तुमचं उपरणं. ज्यांना रुमाल नाही त्यांनी टोप्या घ्या. ज्यांना टोप्या नाही त्यांनी शर्ट काढायच्या नादी लागू नका. सलमान खानचे नखरे करू नका. हा, तयार. हा, एक नंबर. हा, रुमाल वर फेकायचे नाही. कार्यक्रम नारायणगावला नाही, मुंबईत चालू आहे. आता शेवटची वाकुली, साथ दिली आतापर्यंत तशी. मानवर, जीभ बाहेर काढायची. लाजे त्याशी वाट नाही बघा. हा, ह्या वाकुलिया ब्रह्मादिका. भक्तीची मस्ती आहे महाराजी, भक्तीची मस्ती आहे. का बरं? पहिल्या वाकुलीचा अर्थ, ब्रह्मादिक देव आले, मिळणार नाही तुम्हाला. काला मिळणार नाही. का मिळणार नाही? कारण तुम्ही अधिकारी नाही, तुम्ही निके वैष्णव नाही, म्हणून मिळणार नाही. मग आम्हाला अधिकाराकरता काय करावं लागेल? 84 लक्ष योनी फिरावं लागेल, मृत्यू लोकात यावं लागेल, ज्ञानोबा तुकोबाचं सेवक व्हावं लागेल. तेव्हा काला. तोपर्यंत तुम्हाला काला नाही. घ्या तुमचा रुमाल. धन्यवाद. हा, ऐका आता शेवट राहिली. मग तोपर्यंत आम्ही काय कर लाळ घोटत बसायचो. तुम्ही वाकुलिया ब्रह्मादिका, उत्तम लोका दाखवू, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. महाराज, असे या मृत्यू लोकात अधिकारी कोणी आहेत का? आहेत ना. कोण? तुका म्हणे भूमंडळे, तुका म्हणे भूमंडळे, तुका म्हणे भूमंडळे, तुका म्हणे भूमंडळे. आम्ही बळी वेल गाडे, आम्ही बळी वेल गाडे. हो, काला वाटू एकमेका, एकमेका, काला वाटू एकमेका. बळी वीर गाडे, आम्ही बळी वीर गाडे. काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. असे गाडे बळी, असे गाडे वीर या मृत्यू लोकात आम्ही आहोत. पण आम्ही काला घेणार पण, आम्ही काला देणार पण. याच्या करता सुरुवातीला आधी कृष्णाचे चरित्र गाणार आणि मग काल्याची देवाणघेवाण करणार. त्याकरता आपल्याला कृष्ण चरित्र गायचंय. एकदा 2 मिनिटं सर्वांनी देवाचं भजन करायचंय. राहिलेल्या वेळामध्ये कृष्ण चरित्र अगदी थोडक्यात पाहून सेवेला पूर्णत्वाकडे न्यायचं आहे. प्रेमाने टाळी वाजवा, मुखाने देवाचं भजन करा. विठोबार कुमार, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, हाय विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी, हाय विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार
बाळ कौतुके, पण माझ्या गळ्यामध्ये पहिला हार आमच्या रंगना शेटने घातलाय. आम्हालाही त्यांच्या गळ्यात लवकरच हार पाहायचा आहे. देवा आदि देवा जगत्रय जीवा परियसी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा. हे देवादिदेव परमात्मा, तुमचे गुणनाम वर्णन करण्याकरता माझ्या वाणीला प्रेम द्या अशी मागणी तुकोबाराय करतात. देवाचं चरित्र गातायत, पण सगळ्यात आधी भार कमी करतो आणि मग चरित्र गातो. विठ्ठला 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 भगवंताचं चरित्र गायल्याशिवाय त्या दहीलाईला काला म्हणजे प्रसादत्व येत नाही. मग ते देवाचं चरित्र गायचं. कसं आहे कृष्णाचं चरित्र? अलौकिक आहे, अपार आहे, अपूर्व आहे. घडलं कुठं? देवाचं चरित्र 3 ठिकाणी घडलं, मथुरेत, गोकुळात आणि द्वारकेत. पण आज गायचं कोणतं आहे? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. देवाचा जन्म मथुरेत झाला, पण देव मथुरेत थांबला नाही, गोकुळात गेला. गोकुळात ते कोणाच्याही घरी गेला नाही, नंदाच्या घरी गेला. तो नंदाच्याच घरी का गेला? भागवत सांगतं, नंदस्त्वात्मज उत्पन्ने जातल्लादो अल्लादहा जाताहा. नंदाच्या घरी आनंद प्रगट झाला, गोकुळी आनंद प्रगटले सुख. पण नंदाच्याच घरी का? कारण महामनाहा, तो मोठ्या मनाचा होता, म्हणून मोठ्या मनाच्या माणसाकडेच देव लवकर येत असतो, हा नियम आहे. पण मोठ्या मनाचा नंद त्याच्या घरी भगवान आले. आल्याबरोबर आले रात्री, निशी जन्म काळ आले अष्टमी गोपाळ. रात्री देव आले, सकाळी उठून पाहिलं सुनंद आत्या जवळ होती. प्रसव वेदना नाही, काही नाही, काही नाही, आरडा नाही, ओरडा नाही, काही नाही. आणि गोकुळामध्ये भगवान प्रगट झाले. हा थांब. प्रगट भयो भगवान गोकुल में, प्रगट भयो भगवान, प्रगट भयो भगवान गोकुल में, प्रगट भयो भगवान. नंद जी के घर नौबत बाजे, घर नवबत बाजे. जिंदादा कद्दादा जिंदा टाटा. टाळी 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 जोरात. नंदजी के घर नौबत बाजे, नंदजी घर नवबत बाजे. ढोल मृदंग करताल नंद घर प्रगट भयो भगवान. प्रगट भयो भगवान नंद घरे, प्रगट भयो भगवान, प्रगट भयो भगवान, प्रगट भयो भगवान. नंदाच्या घरी भगवान प्रगट झाले. प्रगट झाल्याबरोबर थाप, ते मध्यमात गेलं की मूळ स्वरात यायला थाप लागते लगेच. नंदाच्या घरी प्रगट झाल्याबरोबर त्या सुनंदा आत्याने पाहिलं, आणि जेव्हा तिनं ते पोरग पाहिलं, ती आरडत सुटली, ए गण्याची माय, ए पिंट्याची माय. काय झालं गारडायला? तुला कळालं नाही का? काय? गवळानं सांगती गवळणीला बोर झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला बोर झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे, वाटी वाटी झुलता वळे. एक धावी एकी पुढे, वाटी वाटी झुलता वळे. गवळानं
आता पुरुषांनी गायलं स्त्रियांनी गायलं, पण नंबर कोणाचा आला? निकाली लागली नाही कुस्ती. ह्यांचं जोरात होतं, पण ह्यांचं स्वरात होतं. तुम्हाला स्वरात पाहिजे का जोरात पाहिजे? हुशार आहेत. असो, काय हरकत नाही. पण तुमचं जोरात व्हायला पाहिजे होतं. जसं स्वरात झालं तसं जोरात व्हायला पाहिजे होतं. पण तुमचा काही दोष नाही, दोष मंडळाचा आहे. दोष मंडळाचा. आधी जेवण मग कीर्तन पाहिजे होतं. बुंदी नंतर आहे, आधी कुठे? असो, अशा सगळ्या गोकुळात कळालं. सगळ्या गोकुळातल्या गवळणी नटून थटून नंदाच्या वाड्यावर निघाल्या. कशाही नाही निघाल्या. आपा काय म्हणायचे माहितीये का? नाकात मेकडन डोळ्यात चिपड घेऊन नव. कशा निघाल्या? नटून थटून निघाल्या. कशा नटल्या? ऐकायचं ऐकायचं का? गात्यातलं नाही म्हणू का? मग पातळी आली घोडदार, तोड शोभे पैंजनावर. थोडा ऐकू. पातळी आली घोडदार, एवढा पण कमी. पातळी आली घोडदार, तोड्या शोभे पैंजनावर. चोडी ल्याली जर काट, हातात सोन्याचे गोट. कसा जीव आलाय डोळ्यात बघा सगळ्याच. असलं लय गोड लागत. पातळी आली घोडदार, तोड शोभे पैंजनावर. चोडी ल्याली जर काट, हातात सोन्याचे गोट. गळा घालून मोहन माळ, बोर माळ, पुतळ्याची माळ. गळा घालून साकळी, साकळी मध्ये नादाणी. बोट भरली बिलवर शिल्वरानं, भांग भरला मोत्यानं. नाकात नत सरजाची, नतीमध्ये लाल खडा. कानात शोभे जुबा, गवळणीच्या नाकामध्ये वाजू नका. कीर्तनाचे कार्यक्रम बंद होते ना, जागरण गोंधळाचे चालू होते ना. अशा नटल्या थटल्या नंदाच्या वाड्यावर निघाल्या. गोपाळ म्हणले, आई तुम्हाला आनंद झाला, आम्हाला सुतक पडले का? गोपाळ पण नटले. गोपिका गेल्या यशोदेकडे, गोपाळ गेले नंदबाबाकडे. नंदबाबाचं वय 80च्या पुढे. नंदबाबाची दाढी पांढरी, मिशा पांढऱ्या. गोपाळ म्हणले, बाबा अरे सगळं गोकुळ नटले, तुला नटावं लागल. अरे म्हातारे माणसाला कुठं नटता येतं का? म्हणजे बाबा काळजी करू नको, आम्ही तयारीनं आलोय म्हटले. काय तयारी आहे तुमची? बस म्हणले फक्त तू. सगळ्या गोपाळाने गराडा घातला, मधात नंदबाबाला बसवलं. एका गोपाळानं खिच्यातून गोदरेज हेरडायची पुडी बाहेर काढली. नंदबाबाच्या दाड्या मिशा काळ्या कुळकुळीत केल्या. एकाने नंदबाबाच्या तोंडावर फिरून लावली. फेरेन लावलीच, पण फिरूनच लावा लागते ना. ते काय उग गवऱ्या थापल्यावर लावता येते काय? फेरेन लावली. एकाने नंदबाबाच्या डोळ्यात काजळ घातलं. एकाने अत्ताराचा फाया, गळ्यात फुलाच्या मोत्याच्या माळा घातल्या. कमरेला पिवळा पितांबर, भरजरी उपरणं घातलं. आणि असा पगडी वगैरे मोरपीस लावून नंदबाबा सजवला. त्या गोपाळातला एक गोपाळ थोडा आगाव होता, तो होता नारायणगावचा. त्याची मावशी संगमनेरला राहत होती. त्याची आत्या चौफुल्यावर दिली होती. अजून कोपरगाव ती राहिलेत पाहुणे मंडळी त्यांची. शिरोली कुठे जुन्नरवाले. ते गोपाळ थोडा आगाव होता. ते नंदबाबाकडे पाहिलं, काय म्हणलं माहितीये का शेठ? आगावच होता थोडासा गोपाळ तो. नंदबाबाकडे पाहिलं, नंदबाबाला म्हणतो, बाबा या वयात काय दिसतो रे तू? अहो पिकल्या पानाचा. तो म्हणला, माझं काहीच नाही याच्यात, आपलं काहीच नाही. आणि असा नंदबाबाचा शृंगार केला. आणि नंदबाबाला आता कृष्णाचं तोंड पाहण्याकरता सुतिकाग्रहाकडे नेलं. पण जिथं बायाने गारडा घातला, तिथं पुरुषाला शिरकाव करणं मोठं अवघड असतं. माफी मागतो. एकदा तुम्ही बसतान बशील, हो बघा ना, हे बिचारे जीव मुठीत घेऊन इकडं कोपऱ्यात बसलेत. महाराज यांना कमी नाही समजायचं. आता ह्या सामान्य नाही राहिल्या. ह्या लाडक्या बहिणी एका रात्यात महाराष्ट्राचं राजकारण फिरित येते. हाय का नाही? एकाच रात्र्यात त्यांना भिवून राहावं लागत. रामकृष्ण हरी. असा गोपिकांना गरडा घातला. नंदबाबाला तोंडच दिसू द्यायना. पण तुकोबा आहे तिथं होते. तुका तेथे वारी, एक आडून दुसरी. अशा गोपिका बाजूला केल्या. बरं माझ्याकडे बघा आता. आणि आता नंदबाबा कृष्णाचं तोंड पाहिला, जाणार तेवढ्यात एका गोपाळानं आगाऊपणा केला. ताकाचा डेरा आणला, नंदबाबाच्या डोक्यावर फोडला. नंदबाबा चिडले. का चिडले? हेरडाय वाळलेलं नव्हतं अजून. सगळं तोंडाव काळं आलं, कपडे काळे झाले. चिडले.
एक सामाजिक संदेश देतो याच्यातून मी. एक कार्यक्रम घराचा असो किंवा कार्यक्रम गावाचा असो, एक जरी चिडकं निघालं तो कार्यक्रम आनंद देत नाही. नंदबाबा चिडले, सगळे आनंद विरजन यायला लागलं, पण एक म्हातारी हुशार होती. म्हणून ऐकलं का, कार्यक्रम गावचा असो नाही तर घराचा असो नाही तर भावकीचा असो नाही तर सोयऱ्यांचा असो, आपल्या एकाच्या युगो करता सगळ्याच्या सुखावर विरजन घालण्याचा अधिकार कोणीच तुम्हाला दिलेला नाही. झाला अपमान, तेवढा कार्यक्रम होऊ द्यायचा. द्या बरं काठी, अशी काठी घ्यायची, घाबरू नका तुम्ही, मग काठ्यानं माऱ्या माऱ्या करायच्या, पण कार्यक्रमात विक्षेप येऊ द्यायचा नाही. ह्याच्या शहाणपणा. नाही तर बाई सकाळीच उठली, पुरणपोळ्या केल्या, भजे केले, कुरड्या केल्या, पापड्या तळल्या, मस्त कढी केली, बटाट्याची मिरची केली, सगळं केलं, डंगरी रुसून आपलं सासूबाई रुसून बसल्या, मजा नाही. म्हणून नंदबाबा चिडले, आनंदात विरजन पडायला लागलं. एक म्हातारी म्हणले, बाबा अक्कल रे तुला, काय झालं चिडायला? त्याच्यावर आवाज. एक तर या पोरानं म्हणे आगाऊपणा केला, सगळं तोंड माझं काळं केलं, पुन्हा मला चिडवते, मला रागवते. काय चुकलं माझं? चुकलं म्हणजे सगळं तुझं चुकलं म्हटली. अक्कल तुला काही? एक तर तुला पोरगा उशिरा झाला म्हणून तुला माहिती नाही काही. म्हणजे अरे आपल्या गवळ्याच्या समाजात पोराचं तोंड पाहताना दया दुधानं आंघोळ करावं लागती, हे कोणाला माहिती? आणारे मग ऐ ऐ आणारे मग काय दह्याचे डेरे आणले, ताकाचे, दुधाचे, तुपाचे, लोण्याचे, साखरेचे नाही फोडायचे, फोडलेत काय हरकत नाही. आणि आज नंदाच्या वाड्यामध्ये जणू काय क्षीराचा समुद्र झाला. आनंद द्विगुणित होण्याकरता लगेच एक म्हातारा म्हटला, ए बाबा वय झालं पण सोय नाही आली म्हणले तुला. काय झालं? तुझं पहिलं पोरग नाही म्हणे. हो. मग पहिल्या पोरात तू नाचं पाहायचं असतं का म्हणे? मग आधी बापानं नाचायचं असतं मग पाहायचं असतं. नाचायचं असतं. नाचायचं म्हटल्या बरोबर गोपाळ म्हणले झिंग झिंग झिंगाट. तसलं नाही नाचायचं म्हटले. मस्त दोन मृदंगाचारी आणले, उघडीला लावतो तसा त्रितलाचा ठेका लावला आणि गोपाळ नंदबाबा नाचायला सुरुवात झाली. आता बाबा नाचला तर स्टेज पडन, गोपाळ आहेत ना आपले, हा मस्त ठेका धरून. हा नंदबाबा नाचतायत, टाळी वाजून त्यांना साथ करायची. टाळी एक. आज भगवंताचा जन्मोत्सव साजरा होतोय. त्रैलोक्याला आनंद आहे. स्वर्गामध्ये अप्सरा नाचतायत. स्वर्गीच्या अप्सरा नाचती, शिव समाधी भूल गए, ऋषी मुनी की तारी, वेद पडत ब्रह्मा भुले, भुले ब्रह्मचारी. म्हणजे सत्य लोकांमध्ये सावित्रीसह ब्रह्मदेव नाचतायत. कैलासावर भगवान शिवजी नाचतायत. सगळ्या गावातले पशु नाचतायत, पक्षी नाचतायत. मयुराने सुद्धा थैथयाट चालू केलेला आहे. धातू मूर्त्या सुद्धा नाचू लागल्या. गोपाळ नाचू लागले. सुंदर ठेका धरून नाचू लागले. पण गोपाळांना सवय लागली धिंगाणा नाचायची. त्यांनी खुणवलं, लय वाढवा, टाळी टाळी. श्रीनगर असे दुपारी 2 पर्यंत नाचले. गोपाळाने खुणवलं, अजून लय वाढवा. गोपाल कृष्ण यशोदा की लाल की, आज के आनंद की. या 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 तुम्ही गाया घेऊन सारे, तुम्ही गाया घेऊन सारे, या 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 या. असे सगळे गोपाळ आले. आल्यानंतर गोपाळ मोठ्या आनंदात खेळ खेळले. अनेक प्रकारचे खेळ खेळून गोपाळ दमले. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख तुका म्हणे आता, खेळ मोडावा परता. सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या एका जागी केल्या. कमळाच्या आकारानं सर्व गोपाळ बसवले. देवढे परमात्मा मध्यंतरी उभे राहिले. डाव्या हातात प्रसादाचं टोपलं घेतलं, उजव्या हातात प्रसादाचा कवळ घेतला. सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित केलं. सगळ्यांनी इकडं पहा, पाठीमागचे इकडं पहा.
देवाने सगळ्यांच्या मुखावर नर्म हास्य निर्माण केलं. थोडं हसा राव. तुम्ही दोघं राहिले फक्त आखी मुंबई हसली. हा हा असं सगळ्यांच्या मुखावर नर्म हास्य निर्माण केलं आणि परमात्म्याने गोपाळकाला वाटला. त्याचं वर्णन भगवान शुकदेव करतात. बिभ्रद वेणुम जठर पठयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पानो मसृण कवलम तत्फलानि अंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपुरी सुहृदो हासयन्नर्मभिः स्वैः स्वर्गे लोके मिषति भुभुजे यज्ञ भोग बाल केली. गोपाल भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली. सेवेचा भाग संपलेला या ठिकाणी मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात 15 वर्षापासून हा उत्सव आहे. पण अजून त्याच्यातला उत्साह कमी झालेला नाही. कारण संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सामाजिक संस्था जुहीनगर तथा जुहीनगर मधील सर्व रहिवासी यांचं सहकार्य आदरणीय आमचे रंगनाथ शेठ आवटी यांचं सदैव लक्ष आहे. आणि महाराज त्यांच्या गावाकडूनही माझा परिचय आहे. कोणत्याही कार्यामध्ये धडाडीने पुढे पळणारा आपल्यातला एक सहकारी म्हणजे आदरणीय आमचे रंगनाथ शेठ आहेत. आणि सदैव त्यांचं आपल्यावर लक्ष असतं. आपलंही त्यांच्यावर लक्ष असलं पाहिजे. मी काय प्रचाराला आलेलो नाही, पण जी चांगली माणसं आहेत त्या चांगल्या माणसाची कदर केली पाहिजे एवढं मात्र नक्की सांगायला आलेलो आहे. हो, आपल्या चांगल्या माणसाची कदर केली पाहिजे. जर चांगलं करायचं असेल तर चांगली माणसं चांगल्या स्थानावर गेलीच पाहिजे, यात काही वाद नाही. आदरणीय शेठचं फार लक्ष असतं. आदरणीय आमचे जालिंदर शेठ यांच्या अध्यक्षतेखाली यावर्षी हा उत्सव होतोय. आणि हा उत्सव होत असताना मला माऊलींनी सांगितलं की बाबा तुम्ही काल्याचं कीर्तन करावं अशी आमची इच्छा आहे. कारण आम्हाला काल्याला वजनदार माणूस पाहिजे. मी खरंच आहे, माझ्या एवढं वजनदार कोणीच नाही सध्या. आणि त्यांनी मला आमंत्रण दिलं. पण ते काय होतं, कधी कधी भावनेत माणूस हो म्हणून जातो आणि शब्द पाळायला जड जातं. पण आमची पद्धत आहे, किती त्रास हो आम्ही शब्द पाळल्याशिवाय राहत नाही. फारच अडचण आली मग तिथं काय असतो, नाईलाज असतो. म्हणून तुम्हाला सांगतो, या 24 तासात 1 मिनिट सुद्धा झोपलेलो नाही. 1 मिनिट झोपलेलो नाही. म्हणजे रात्रभर प्रवास केला, डोळ्याला डोळा नाही विचारा. उठलो की आळंदीत आलो की आंघोळ केली की लगेच गाडीत बसलो, इथे आलो जेवलो लगेच उभा राहिलो. पण चेहरा सुकलाय का शेठ माझा, जाणवतंय का काही? असंच आहे बघा. पारिजातकाचं फुल सकाळी उगतं आणि 10ला सुकून जातं. पण झेंडूचा गेंदा असतो ना, त्याला 8-8 दिवस काही होत नाही. आणि हा गेंद तुम्ही तयार केलेला आहे मंडळी, तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. आम्ही किती थकलो आणि तुमच्यासारखे श्रोते जर अवधानाचा चाऱ्याची शिंपण करू लागले की आम्ही सगळं दुःख विसरून जातो. आता काय ठणकायचे ते गाडीत ठणकन. आता काय ठणकायचे आमचं, काय घसा दुखतोय, काय डोकं दुखतंय, काय काय होतंय ते आता नाही. आता ते गाडीत बसल्यावर. पण असो, तुमचं प्रेम आहे, तुमच्या प्रेमापोटी सगळं आम्ही विसरून जातो. असंच प्रेम राहू द्या, माझ्यावर कमी राहू द्या, पण संप्रदायावर जास्त प्रेम करा. ज्ञानोबा तुकोबाच्या विचारावर प्रेम करा. ज्ञानोबा तुकोबाचे अनुयायी बना. आमच्यासारख्या एकाही महाराजाचे अनुयायी बनू नका. आम्हाला माध्यम करा, पण विचार मात्र ज्ञानोबा तुकोबाचे ऐका. आणि आमचे विचार कधी ऐका, ज्ञानोबा तुकोबाच्या विचाराला संमत असतील तर ऐका, नाही तर आमचं सुद्धा ऐकू नका. ध्यानात ठेवा, आमचं बोलणं कल्याण करणार नाही, ज्ञानोबा तुकोबाचे विचार आपलं कल्याण करणार आहेत. खरं तर संदर्भ म्हणून वाक्य घेतो, जेव्हा अविश्वासाचा ठराव आला अटल बिहारी सरकारवर आणि जेव्हा शेवटचं भाषण अटलजींनी लोकसभेमध्ये तेव्हा केलं, तेव्हा अटलजीच्या तोंडात वाक्य शेठ की सरकारी आएगी और जाएगी, संविधान जीवित राहना चाहिए. तसं आमच्यासारखे महाराज येतील जातील, संप्रदाय जिवंत राहिला पाहिजे. ध्यानात ठेवा. आणि ते जपणं तुम्हा सर्व मंडळीचं कर्तव्य आहे. आपण सर्व त्या कर्तव्याचा निर्वाह कराल अशी अपेक्षा करून माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर, माझ्या गुरुच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम देतो. क्रम असा राहील, आता जय विठ्ठल होईल, विनेकरी येतील, हंडीचा अभंग होईल, प्रसादाचा अभंग होईल. असा रस्ता द्यायचा मला, मी नीट निघून जाईल. कारण मला फार धुळ्याच्या पुढे कीर्तन आहे. अर्धा तास जास्त दिलाय मी तुम्हाला, ठरलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास जास्त दिला. असा रस्ता द्या. माझा पाय घसरला आणि मी जर पडलो तर संस्था त्याला जबाबदार राहणार नाही.
काही कुठं रस्ता आहे हा नाही कुठं रस्ता मग काय नाही तुम्ही कसंही बसा मी जातो असं काही अडचण नाही म्हणून सगळ्यांचं इथूनच दर्शन घेतो आशीर्वाद द्या सेवेला पूर्ण विराम विठ्ठल जय जय विठ्ठल